तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रीन तंदुरी चिकन. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रीन तंदुरी चिकन. चला तर मग आधी साहित्य दाखवते आणि मग कृती. इथे घेतलं अर्धा किलो चिकन. चिकनला मॅरिनेट करायला घेतलं हळद, मीठ, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट आणि आरारोट आहे. इथे चिकनच्या फोडणीला घेतलंय कांदा आणि टोमॅटो लांब लांब चिरून घेतलेला आणि हिरव्या मिरच्या. इथे कांदे, टोमॅटो, काजू भाजून घेणार आहे. त्याच्यासोबतच टाकणार आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. हे सगळं वाटून घेणार आहे. आता इकडे घेतलं दही, अद्रक लसणाची पेस्ट, मीठ. इथे घेतलं धना जिरा पावडर, गरम मसाला आणि हळद. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे. आता याला मॅरिनेट करून घेणार आहे. याच्यात टाकले हळद, मीठ, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट, आरारोट. मिक्स करून घेणार आहे आणि मॅरिनेट करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी याला मिक्स करून घेणार आहे. मग फ्राय करून याला तंदुरीचा फ्लेवर देणार आहे. तर कांदे टोमॅटो आपले फ्राय करून झाले. तर हे चिकन आता फ्राय करायला ठेवलं आहे. तर आपण हे हलकं फ्राय करून घेतलं आहे कारण आपल्याला परत तंदुरी फ्लेवरसाठी भाजायचं सुद्धा आहे. आता हे कांदा टोमॅटो, काजू, पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या मिक्सरला एकत्र वाटून घेणार आहे. प्युरी रेडी करून घेणार आहे. या मसाल्यांमध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आता टाकलाय गरम मसाला, धना जिरा पावडर, मीठ, हळद आणि दही. सगळे मसाले याच्यातच टाकून फिरवून घेणार आहे. तर आता कढईत देणार आहे फोडणी. टाकले कांदा उभा चिरलेला. कांदा हलका परतून घ्या. मिरच्या टाकल्या. तुम्ही असं विचार करत असेल प्रत्येक रेसिपीमध्ये कांदा टोमॅटो भाजून टाकता. कांदा आपल्या शरीरासाठी थंड आहे, टोमॅटो पौष्टिक आहे. बाकीचे मसाले यूज करण्यापेक्षा हे नॉर्मल मसाले कधीही चांगलेच. आम्ही जास्त मसाले कधीच ओव्हर यूज करत नाही मसाल्यांचे. आता टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा परतून घ्या. तर कांदा टोमॅटो परतून झाला. आता टाकणार आहे मसाला आणि गॅसचा फ्लेम स्लो ठेवणार आहे कारण याच्यात दही आहे, फाटायला नको म्हणून याला कंटिन्यू फिरवत राहणार आहे. आता याला हलकं भाजून घेणार आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवला आहे. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा हे घरी बनवून तुम्ही खाऊ शकता. नक्कीच खूपच चांगला ऑप्शन आहे. तर आता याला हलकं बटर लावणार आहे. त्यासाठी भाजून घेणार आहे कारण आपली जी ग्रेव्ही आहे त्याच्यात पण हाच फ्लेवर येणार, तंदुरी फ्लेवरच येणार. तुम्ही ट्राय करा. तर आपले सगळे पीसेस तंदूर फ्लेवर देऊन रेडी आहेत. तुम्ही याला असं सुद्धा खाऊ शकता सॉससोबत किंवा मग ग्रेव्हीमध्ये टाकून खावा. पण सॉससोबत सुद्धा हे बेस्ट आहे. तर या ग्रेव्हीला 5 ते 10 मिनिट स्लो गॅसवरच फिरवून घेतले. कंटिन्यू फिरवले तेव्हा त्याला तेल सुटलं. तर तुम्ही पण स्लो गॅसच वापरा कारण त्याच्यात दही आहे, ते फुटू शकतं. तर आता टाकणार आहे याच्यात चिकन. तुम्ही चिकनचे पीसेस स्टार्टर म्हणून सुद्धा देऊ शकता. तर या तंदुरीला मी मटक्याचं फ्लेवर देणार आहे. ॲक्च्युली ही तंदुरी ग्रेव्ही मटक्यातच देतात पण आमच्याकडे आता मोठं मटकं अवेलेबल नाही आहे म्हणून मी आता याचं फ्लेवर देणार आहे. तर आपली ही चिकन ग्रेव्ही आहे रेडी आणि आता सर्व करणार आहे.
तर ही ग्रीन तंदुरी चिकनची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडली तर नक्कीच ट्राय करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.